दरवर्षी हजारो विद्यार्थी गावाकडून आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षणासाठी पुण्याला येत असतात आणि जेव्हा ते पुण्याला येत असतात तेव्हा ते खूप घेऊन येत असतात. त्यांच्या मागे एकच आशा असते की आपल्याला चांगलं कॉलेज भेटेल, नवीन गोष्टी अनुभवायला भेटतील आणि त्यांच्या मागे एक जिद्द असते की आपल्याला पुण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचंय. तर मी 2022 मध्ये पुण्याला आलो, कारण मी जिथं राहत होते तिथं शिक्षणाची सोय नव्हती आणि माझ्या गावात अशी खूप सारे मुलं आहेत की ज्यांना शिक्षण करायचंय पण तिथं सोय नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही. आज जर कोणाला ऍक्टर व्हायचं असेल तर तो मुंबईला जातो, पण जर एखाद्याला शिक्षण घ्यायचं असेल तर तो पुण्यात येतो. जेव्हा ही मुलं पुण्यात येत असतात तेव्हा पहिल्या दिवसापासूनच त्यांचा स्ट्रगल सुरू होत असतो. पहिल्या दिवसापासून त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागत असतात आणि दररोज नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात. मी पुण्यात येण्याच्या आधी मला असं वाटायचं की आता आपली मजा आहे, आता आपण इकडे फिरणार तिकडे फिरणार, पोरांसोबत फिरणार, नवीन नवीन मित्र होणार. पण इथं आल्यावर मला समजलं की किती धावपळ आहे आणि किती कष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या लोकांना तर माहितीच नसतं आणि या सगळ्या गोष्टीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे.